सद्गुरु दासगणू महाराज की जय।
किंवा संतांच्या जीवनामध्ये, विशेषतः भक्तांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार वर्णन केलेले असतात. आणि ह्या चमत्कारांचं वर्णन ऐकलं की अगदीच नाखाळ नास्तिक सोडून देऊ आपण, पण सर्वसामान्य भल्या बुद्धिवाद्याला सुद्धा असं वाटतं की कसे शक्य आहे.
हे सगळ्या विज्ञानाच्या आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध नाही का? निसर्गामध्ये असं कसं घडेल? निसर्गाचे काही स्वतःचे नियम आहेत की नाही? अशा तऱ्हेचे विचार सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात येतात. अलीकडे ते थोड्या जास्तच प्रमाणात येतात असं आहे. बारीक सारीक शंका माणसाला किती प्रकाराने यायला. काल मी आपल्याला एक रामचंद्राचं ध्यान सांगितलं ना. ध्यायेदानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वाक् सदनशोभी काल सांगितलं. त्या पहिल्या ओळीमध्ये असं वर्णन आहे, ध्यायेत अनुबाहुं. ठीक आहे, म्हणजे त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. हे आपल्याकडे भाग्यवंताचं आणि विशेष कर्तृत्व घेऊन जन्माला पुरुषाचं वर्णन आहे की त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात. आता याच्यावर बुद्धदेवांची टीका आहे. ते म्हणजे हे जे आहे ना, गुडघ्यापर्यंत लांब हात असण्याचं जे स्मरण आहे, हे मनुष्य वानरापासून माकडापासून उत्क्रांत झाला त्यामुळे. कारण माकडाचे हात स्वभावतच गुडघ्यापर्यंत लांब असतात. कोण कसा कसा अर्थ लावे हे सांगणं कठीण आहे. प्रश्न असा आहे की त्याचे जे अवशेष असतील ते एकट्या रामचंद्राचे कशाला? त्या काळातल्या सगळ्याच माणसांच्या हात त्याचा अनुभव असेल पाहिजे होते की नाही? केव्हा केव्हा तरी अगदी अलीकडच्या काळामध्ये त्या मनाने अक्कलकोट घेऊन गेले ते अजानुभव होते असं त्यांचं वर्णन आहे. तर जवळजवळ माझ्या जन्माच्या आधी 50-60 वर्षाची गोष्ट आहे. पण आमचे दादा सांगत असत ते वयाचे 12 वर्षाचे असताना त्यांच्या चुलत्याबरोबर अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला गेले होते आणि ते म्हणाले, हो मी त्यांचे हात पाहिले तेवढे आहेत, ते अजानुभव होते. तेव्हा असा एखादा विरळा भाग्यवंत पुरुष असू शकतो की जो अवतारी आहे, ईश्वरांश म्हणून जन्माला आलेला असतो किंवा आणखीन काही कर्तृत्व त्याच्या ठिकाणी असतं, त्याचे हात लांब असतात. तेव्हा हात लांब असणं, सर्वसामान्य मापापेक्षा थोडे अधिक असणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. ते ध्यायेत आजानुबाहुं असं त्या ध्यानामध्ये वर्णन आहे. पुढे वर्णन धृत शरधनुषम, की ज्यांनी बाण आणि धनुष्य धारण केली आहे. यांना शंका अशी, रामचंद्र सिंहासनावर बद्ध पद्मासनस्थ आहे, तर धनुष्य धारण केलं कसं? आणि जर धनुष्य धारण केलं तर सिंहासनावर पद्मासन घालून बसता येईल का? आहे का नाही शंका? बरं, या शंकेच्या उत्तराची तशी काही आवश्यकता आहे का? हे उत्तर मिळालंच पाहिजे. एकदा चौकसखोरपणा आला कि मग त्यातून काय काय जन्माला सांगता येत नाही. सबन शोक सांगत नाही आपल्याला, कारण पुढचं सगळं वर्णन करण्यासारखं नाही. पण अशी माणसाला काकस्य कतिवादंता, तर करायचंय का तुला? बाकीच्या गोष्टीची चर्चा घेऊया. प्रत्येकानं निदान एका प्रश्नाचा विचार तरी करावा, आपल्या डोक्यावर केस किती, आणि या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय झोप येता कामा नये. किंवा अशी प्रतिज्ञा करावी, या प्रश्नाचं जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा मी झोपेन. आणि याच्यावरून सामान्यतः माणसाच्या डोक्यावर किती केस असतात त्याचं मी म्हणजे ते सरासरी मोजणी आली. आता यात कोणत्या वयाची माणसं मोजायची? 25-30ली, 60च्या पुढची? पुढे प्रश्न आहे. तेव्हा ज्या गोष्टीच्या उत्तरा वाचून वास्तविक अडत नाही, फार महत्वाचा मुद्दा नाही. यात असं म्हणायचंय का की त्या कवीला वेगळा ठरवायचा आहे का? मग अनेक कल्पना. एकाने असं आहे म्हणाले, रामचंद्राचे जे धनुष्य आहे ते घडीचं धनुष्य असेल. कसंही असू दे, आपल्याला माहित नाही सांगायला. असाच आणखी शक्य आहे की नाही की सिंहासनावर बसल्यानंतर धनुष्य हातातच धरलं पाहिजे असं नाही. धृतशर धनुष्य एवढाच त्याचा अर्थ आहे, हसते असा उल्लेख नाही. खांद्याला अडकवलेलं असेल धनुष्य, जर खांद्याला अडकवलेलं असेल तर ते मागं असं लढत असणं शक्य आहे की नाही? खांद्याला अडकलंय, बाकीचं सगळं मागं येऊन गेलंय, शक्य आहे की नाही? पाठीला भाता असेल म्हणजे बाण आणि धनुष्य दोन्ही रामचंद्राने धारण केले तर त्याचा अर्थ होतो. पण नाही, हे कसं धारण केलं असेल, तुला करायची काय चौकशी?
गोष्टी, इतक्या नाना तऱ्हेच्या शंका माणसाच्या मनामध्ये येत असतात. आता ह्या शंका सुद्धा माणसाच्या मनामध्ये येतात आणि त्याची उत्तर शोधण्याकरता माणसं आपला वेळ आणि श्रम खर्च करतात. तर जेव्हा आपण संतांच्या जीवनामध्ये चमत्कार ऐकतो, त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं असं ऐकतो, भगवंतांनी त्यांची कामं केली असं ऐकतो, आपल्याला वाटतं हे शक्य आहे. आणि असं का वाटतं? कारण आम्ही एका नियमाच्या पलीकडे दुसरे आणखीन काही नियम असू शकतात आणि त्यामुळे तिथली रचना काही वेगळी असते हे समजू शकत नाही. आज विज्ञानामध्ये एक तऱ्हेचा विचार चालू आहे की अँटी मॅटर नावाची एक वस्तू असली पाहिजे असं म्हणतात. याचं सगळं स्पष्टीकरण मी सांगणार नाही, कारण सगळं मला सांगता येणार नाही, कारण तो त्या प्रत्यक्ष शास्त्रज्ञांचा विषय. पण याचा अर्थ असा आहे की आपल्या तऱ्हेच्या, आपल्या पृथ्वीवर सापडणाऱ्या वस्तूंची ज्या तऱ्हेची रचना असते त्यापेक्षा अगदी उलट रचना त्याच जातीच्या वस्तूची असते आणि ती अशी कुठेतरी खगोलामधली एखाद्या ग्रहावर असण्याची शक्यता आहे. त्याला अँटीमॅटर म्हणतात. आणि त्यामुळे तसे गुणधर्म याच्यापेक्षा अगदी वेगळे असतात. असते रचना तशी, म्हणजे त्यातली मूल घटक तशीच असतात, पण रचनेमध्ये फरक असतो. आपल्याला माहिती आहे का की या अँटीमॅटर जाऊ दे, ते फारच सखोल प्रकरण आहे. कुणी चांगला फिजिक्सचा सायंटिस्ट असेल तर तो त्याचं उत्तर आपल्याला देऊ शकेल. चौकशी करा आपण त्याची. जर शास्त्राच्या नियमाप्रमाणे माझ्या देशामध्ये, माझ्या भूमीवर ज्या तऱ्हेचे मॅटर आढळतं त्यापेक्षा बरोबर वेगळं मॅटर जर दुसऱ्या भूमीमध्ये, दुसऱ्या ठिकाणी आढळू शकतं आणि त्यालाही जर काही त्याचे नियम म्हणून काही असतात, तर माझं जीवन आणि संतांचं जीवन याच्यामध्ये अंतर काय लागतं? मी माझ्या जीवनाच्या मापाने नियम मोजतो, संतांचं जीवन हे माझ्या नियमाच्या पेक्षा वेगळं आहे, माझ्या प्रवृत्तीपेक्षा वेगळं आहे. मी मागं आपल्याला सांगितलं की नाही माहित नाही, सांगितलं नसलं नवीन आहे समजा, सांगितलं असलं तर पुन्हा बोलतोय असं समजा. पण एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला काही हरकत नाही असं समर्थ रामदास स्वामींनी अगदी कंठरवाने सांगितलेलं आहे. विवर आपल्या रोज तऱ्हा हवे असतात, कारण बहुधा आपण तेव्हाईपणानं वागतो. तुकाराम महाराजांनी परमेश्वराची उत्कट भक्ती केली आणि परमेश्वराची उत्कट भक्ती करताना म्हटलं काय, देवा तुझी कृपा असू दे, तुझी कृपा असू दे. हे म्हणताना तुकाराम महाराज काय म्हणाले माहितीये का? न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा कर. मला इमानदारीने सांगा, याच्यापेक्षा वेगळ्या मापाने आपण कृपा मोजतो. आम्ही ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे असं म्हणतो त्याचं काय समजतो? स्वतःचा बंगला आहे, बंगल्यावरती थोडीशी बाग आहे, दाराची मोटर गाडी आहे, मुलं चांगली करती आहे, शिकलेली आहे, कोणी अमेरिकेत राहतो, कोणी जर्मनीत राहतो, कोणी फ्रान्समध्ये राहतो आणि त्यामुळे त्या मुलांच्या निमित्तानं आईबाप बंधमधनं अमेरिकाच्या मुलींची वारी करून येतात. घरामध्ये फ्रीज आहे, टेलिव्हिजन आहे, टेप रेकॉर्डर आहे, आणखीन काही काही गोष्टी आहेत, सोफा कम बेड आहे, आरशाचं कपाट आहे. भगवंताची कृपा. स्वतः पार्टीला जातो, अनेकांना पार्ट्या देतो, ज्या ओल्या सुक्या सगळ्या असतात. भगवंताची कृपा. हे असं सगळं असलं म्हणजे भगवंताची कृपा आहे असं आपण म्हणतो, परमेश्वराची कृपा आहे. आणि याचं थोडं काही बदललं देवाला बघवलं नाही म्हणतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुझी कृपा मला मिळू दे, खायला मिळालं नाही चालेल चालेल, पोळा बाळांचं काय जे व्हायचं असेल ते होईल, त्याची मला परवा नाही, मला तुझी कृपा पाहिजे. आता या तऱ्हेची कृपा, आता ही बरोबर अँटी मॅटर आहे की नाही? आम्ही भगवंताची पूजा करणार त्याचा संकल्पच मुळे असा आहे, अस्माकं सहकुटुंबानां क्षेमस्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम. मग काय 1.25 रुपयाचा सत्यनारायण कशी इथूनच सुरुवात की अस्माकं सहकुटुंबानां. त्यातही सहकुटुंबामध्ये मुस्लिम माणसं नाही, कृपा चतुष्पादानामपि 2 पायाचे 4 पायाचे सगळे द्या. सगळे 4 पायाचेच असतात, काही शरीराने असतात, काही वृत्तीने असतात, एवढा फरक. आम्ही संकल्प करतानाच असा करतो, त्याशिवाय देवाची पूजा करीत नाही.
आणि पुन्हा संकल्प करून जे पुढे वागतो ते याच्यापेक्षा निराळं असतं. एक मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग सांगतो आपल्याला की आमची वृत्ती कशी असते. सत्यनारायणाची पूजा झाली, पोथी झाली, त्याला तो प्रसाद वाटला, तो वाटला आणि जेवण झाली. नंतर ते उपाध्याय जे आले होते, उपाध्याय ते म्हणाले त्या यजमान मी तर उद्या सकाळी येईन आणि घेऊन जाईन, तुमची माणसं सगळे दर्शन वगैरे घेणार, फिरव म्हणजे दर्शन आणि माणसं, पण तुम्हाला काय न्यायचं की हप्त्यात घेऊन जा. तर काय करतो उपाध्याय, त्याने जे काही गोळा केलं ते घेऊन गेला. मला काही राहिलं नाही, तुम्हाला माझा चांगला मित्र होता. मी त्याला विचारलं, अरे असं का, तुला व्यवहार करणं कळत नाही काय म्हणणार आहे? अरे मी अनेक लोकांना आज आमंत्रण दिले म्हणला प्रसादासाठी, ते सगळे येऊन दक्षिणा ठेवणार, ते सगळे म्हणजे या गुरुजी घेऊन जाणार. आमचा 1.5 रुपया द्यायचा आधीच ठरलेला होता. आता हे सगळं गुरुजी घेऊन जाणार, हे कसं चालेल म्हणाले? ही पूजा. आता आणि ते सत्यनारायणाचं काय एक धाक आहे, आमंत्रण मिळालं नाही जायचं कामावर नाही, ती सत्यनारायण काळ धरतो असं म्हणतात. तिथे आमंत्रण मिळालं नाही गेलं पाहिजे, प्रसादाला प्रसाद काढता येईल. आणि नुसता नमस्कार कोणी करीत नाही, सामान्यतः करायचा 2 पैसे रुपये 2 रुपये काय असेल त्याची शक्ती ते ठेवतो. कुणी बघत असला तर जास्त ठेवतो, कुणी बघत नसला तर कमी ठेवतो, असं नुसतं होत नाही. आता हे सगळे इतक्या लोकांना याने आमंत्रण दिलेलं, ते सगळं त्या गुरुजीला नाही की नाही, म्हणजे याने सत्यनारायणाच्या गुरुजीचा खर्चा सुद्धा आणि प्रसादाच्या खर्चा सुद्धा वसूल करून वर पुन्हा सगळ्या भांडवलावर व्याज सुद्धा मिळत. व्यापार व्हायच्या याच्यापेक्षा काय नाही. या वृत्तीने आम्ही परमार्थ करतो जेव्हा केव्हा करतो तेव्हा, या वृत्तीने आम्ही देवधर्म करतो जेव्हा केव्हा करतो तेव्हा. आणि संतांचं दुसरं टोक आहे, ते म्हणतात न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. आता भगवान जर त्यांच्या योगक्षेमा करता उभे राहिले आणि योगक्षेमा करता उभे राहिलेले भगवान जर अनेक अद्भुत गोष्टी करते झाले संतांच्या रक्षणासाठी, तर चूक काय? आम्हाला याची जाणीवच होत नाही. आणि म्हणून आमचे महाराज म्हणतात की भक्ती मार्गातल्या गोष्टी खोट्या म्हणण्यापूर्वी कधी त्या तऱ्हेने भजून पाहिलंय का? तू भक्ती करतो त्याला अशक्य असं जगामध्ये काही नाही. तो सर्वज्ञ आहे, तो सर्व शक्तिमान. त्यातही पुन्हा जरा मौज आहे. आम्ही सर्वसामान्य माणसं जेव्हा भक्ती करतो तेव्हा आमच्या मतलबासाठी देवाचं सर्व शक्तिमत्व मान्य करतो. कारण तो सर्व शक्तिमान नसेल तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. हे काम माझ्या डिपार्टमेंटचं नाही म्हणलं मग काय करणार? तर सगळी डिपार्टमेंट ज्यांच्या स्वाधीन आहे, सगळी शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे, अशा देवाची मी पूजा करतो. फक्त मी दुसरं गृहीत धरलेलं आहे, हा सर्व शक्तिमान आहे, पण याला काय करावं ते कळत नाही, कोणाला करावं ते कळत नाही, किती करावं ते कळत नाही. ते कळतं मला, म्हणजे मी ऑर्डर काढायची आणि त्यांना सप्लाय करायची. हे काय प्रकरण? देवाला तुम्ही म्हणायचं तर एक सर्वज्ञापासून सर्व शक्तिमान म्हणा, आणि नुसतं सर्व शक्तिमान म्हणून असेल तर त्याला सर्वज्ञ म्हणायचं नसेल तर सर्व शक्तिमान म्हणू नका. जर तो सर्व शक्तिमान साहेब, पहिला शब्द आहे सर्वज्ञ आणि दुसरा शब्द आहे सर्व शक्तिमान. परमेश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तो सर्वज्ञ असल्यामुळं आपली शक्ती कोणाच्या बाबतीत कुठं किती कशी वापरावी का वापरू नये हे सगळं त्याला कळतं. हे मी गृहीत धरायला तयार नाही. मी गृहीत धरणार मला पाहिजे ते त्याने द्यावं, त्याला देण्याचं सामर्थ्य आहे, फक्त मला द्यावं हे कळत नाही. तर या कर्माला काय करणार? म्हणजे हा भाव नसल्याचं लक्षण नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं वचन असं आहे की ठेविले अनंते पैसेची असावे.
चित्ती असो यावे समाधान. भगवान जे करील ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजावं. मग ते काय जे करील ते जे करील ते कल्याणाचं आहे असं समजावं. आम्ही असं समजतो आम्हाला जे कल्याणाचं वाटतं ते भगवंतानं करावं. अँटीमॅटर झालं महाराज. म्हणजे संतांच्या जीवनाचं स्वरूपच निराळं आहे. आमच्या जीवनाचं स्वरूप निराळं आहे. संतांच्या जीवनात अनुभवाला येणारे चमत्कार आपल्याही जीवनात घडावे असं जर वाटत असलं तर भजून बघ भावे नारायण. निर्गुण असलेला भगवान भक्तासाठी सगुण साकार होऊ शकतो. आणि आज विज्ञान प्रगत झाल्यानंतर सृष्टीचं जे मूल तत्व, जडसृष्टीचं जे मूल तत्व मानतात, तो जो इलेक्ट्रॉन आहे, तो जो प्रोटॉन आहे, तो जो न्यूट्रॉन आहे आणि आणखीनही बारीक बारीक काहीतरी जन्माला येणारे नाहीशी होणारे काही कण आहेत, त्यांचं स्वरूप कुठे सगुण साकार आहे. सगळ्या वस्तुजाताच्या मुळाशी तेच आहे. एक वस्तू कडू आहे, एक वस्तू गोड आहे. आणि कडू गोड दोन्ही एक धारण करतो ज्याला मुळात चव नाही. एक काळी आहे, एक पांढरी आहे. काळी पांढरी त्याला धारण करता येते ज्याला मुळात रूप नाही. एक गोल आहे, एक चौकोनी आहे. गोल आणि चौकोनी फक्त त्यालाच धारण करता येतं ज्याला मुळात आकार नाही. जर मुळात आकार असेल तर गोलाचं चौकोनी होणार नाही, चौकोनाचं गोल होणार नाही. मुळात रंग असेल तर काळ्याचं पांढरं होणार नाही, पांढऱ्याचं काळे होणार नाही. पाण्याला स्वतःचा रंग नाही म्हणून पाणी कोणताही रंग धारण करते. पाण्याला स्वतःचा आकार नाही म्हणून ज्या भांड्यात घालाल त्या भांड्यात पाणी जातं. स्वतःचा याला तर याच्याकरता सगळी सृष्टी भगवंतानं घडलेली आहे. सृष्टीमध्ये विविधता आहे. ही सृष्टीची विविधता भगवान त्याच कारणाकरता धारण करू शकतो की स्वतः त्याच्या ठिकाणी कोणतंही रूप आणि कोणतंही गुण आणि कोणताही आकार नाही. साधी गोष्ट आहे. जर पाण्याला स्वतःच असं आहे, पाणी तुम्ही कुठल्याही भांड्यात भरू शकता. बर्फ कुठल्याही भांड्यात भरून दाखवावं. शेवटी तो फोडावा तरी लागतो, ठेचावा तरी लागतो, काहीतरी करावं लागतं. आणि तरी सुद्धा सगळं भांड व्यापेल असं नाही. पुन्हा मधनं मधनं पोकळी राहतेच. कारण बर्फाला स्वतःचा आकार, पाण्याला स्वतःचा आकार नाही. ज्याला स्वतःचा आकार नसतो, ज्याला स्वतःचा गुण नसतो, ज्याला स्वतःचं रूप नसतं, तेच कोणतंही रूप, कोणतंही गुण, कोणताही आकार धारण करू शकतो. परमेश्वर असा निर्गुण गेला. आता हे अवलंबून कोणावर राहिलं? जो घडवणार आहे त्याच्यावर अवलंबून राहिलं. परी भक्तार्थ सगुण होत असे. आणि असा एकदा सगुण साकार भगवान झाला की मग काय करेल याचा निर्णय आपल्या भक्ताकरता. जनाबाईचं दळणही दळील, अर्जुनाचे घोडेही राखले आणि त्याला लाज नाही. भारतामध्ये म्हणून श्रेय वर्णन आहे की अर्जुन त्या जयद्रथ अभिमन्यूला मारल्यानंतर जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली आणि भावनेच्या घरामध्ये उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारीन, नाहीतर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करील असं म्हणाल. भगवंताला राग आला पण बोलले नाहीत ते. म्हणजे युद्धाची वेळ आहे, बोलले ना. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. आता पांडवांचं कौरवांचं काम सोपं होतं. अर्जुना फक्त जयद्रथापर्यंत पोहोचू द्यायचं नाही, एवढंच काम आहे तिथं.
आणि म्हणून यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून अर्जुनाला जितकं अडवता येईल तेवढा अडवायचा प्रयत्न केला. स्वतः द्रोणाचार्य व्यूहाच्या मुखाशी उभे राहिले. आता द्रोणाचार्यांना जिंकता आलं असतं, पण जिंकण्यामध्ये वेळ गेला असता. इथे वेळ घालायला साधन नाही. भगवान म्हणजे अर्जुना उजव्या बाजूने जाऊच नको, डाव्या बाजूने चल ना. महाराज गुरु आहेत, गुरु असू द्या म्हणजे सध्या युद्धाला उभे तिकडनं चला. अर्जुनाला डाव्या बाजूने काढलं. आता द्रोणाचार्याची सगळी तयारी हा डाव्या बाजूने जाणार नाही या कल्पनेवर, त्यामुळे ते उजव्या बाजूवर तयारी, हा डाव्या बाजूलाच गेला म्हणजे निसटले की नाही. पण ही कृष्णाची युक्ती आहे. असं मध्यान्हापर्यंत युद्ध झालं, घोडे दमले, त्यांना आता पाणी द्यायची आवश्यकता होती. भगवान म्हणजे अर्जुना थोडा थांब, जरा घोड्याला पाणी वगैरे पाजून दे. भगवान अर्जुन घोडे घेऊन पाणी पाजायला गेले. या पठ्ठ्याला हात उशाला घेतला आणि मस्त झोपला. त्यावेळेला भगवंतांनी घोड्याला पाणी पाजलं आणि काय केलं त्याचं वर्णन आहे. नख नियमित कंडून पांडवस्यंदनाश्वान अनुदिनमभिसिंचन अंजलिस्थैर्पयोभिः दशन अवतुन्यत वस्त्रः तोत्र संस्यूत मौलिः दशन विधृत रश्मिर्देवकी पुण्यराशिः. की भगवंताला तर खरा उघडा होता नव्हता. नख नियमित कंडून घोड्याला खरारा केला, आपल्या नखाने केला. आपल्या ओंजळीने घोड्यांच्या पाठीवर पाणी घातलं. आता हे कानाला हात लागले, हातात असल्याचं काय करायचं. वागदोर म्हणजे काम दातात धरलं, चाबूक मुकुटात खोसलं, पोचे आवरले आणि घोड्याची सेवा चालू आहे एखाद्या मोत्तदारासाठी. घोड्यांची जरा श्रमापडी हात केला, घोडे घेतले, भगवान पुन्हा परत आले. पाहिलं तर अर्जुन झोपला आहे. भगवंताला आश्चर्य काय मिळले, ते मृत्यू डोक्यावर टाकलेला आहे. अजून अर्धी जागाही आपण गेलो नाही. अर्ध्याच्या वर अजून क्षेत्र आक्रमण करायचे आहे. मोठे मोठे वीर अजून युद्धाला पुढे उभे आहेत. अजून ते किरकोळ लंगे सुंगेत झाले. आता याला झोप आली कशी, त्यांनी उठावलं. अर्जुन आऊट म्हणाला. मला आश्चर्य वाटतं, तुला झोप आली कशी. तो अर्जुन आहे. तो शांतपणे म्हणाला, देवा तू जागा आहेस ना. साहेब तुमची सीट रिझर्व आहे की नाही तुमचं तुम्ही ठरवा. तुमचा क्लास कोणता तो तुमचा तुम्ही ठरवा. लेकराचा आईच्या मांडीवरचा फर्स्ट क्लास कधी जात नाही. त्याचा फर्स्ट क्लास काय नाही, विदाउट रिझर्वेशन. आता आईचं लेकरू हवं आणि मग मांडीवर खेळावं. आईचं लेकरू होणं इतकं सोपं आहे, त्याच्याकरता भाव असावा लागतो. मग वाटेल ते शक्य आहे. भजून बघे भावे याचं जे मूलभूत सारांश आहे ते इथे आहे, भावात आहे. कारण परमात्मा स्वतः तिथे राहतो. जो जो भाव उत्कट प्रामाणिक आणि बलवान होत जाईल तो तो भगवंताला त्या त्या गोष्टी करणं अपरिहार्य होतं. तुमची इच्छा असो नसो ती त्याप्रमाणे व्हायचं. तुमच्या रक्षणाकरता तसं होत जातं. महिला मंडळामध्ये चुकलं, महिला मंडळ म्हणजे काहीतरी घडतं कल्पना नाही. स्त्रियांच्या मध्ये एक परंपरेनं चालत आलेली कथा आहे. कहाणीच्या पुस्तकात मला आठवत नाही, पण बहुधा नसाल असली तरी काही वेगळी गोष्ट. एक कथा अशी आहे की एक बाई मोठी पतिव्रता होती. अर्थात मी पतिव्रता यासाठी काही सांगत फिरली नव्हती आणि बहुधा जी सांगत फिरते ती तशी असते की नाही आपलं शंका दाट असण्याची शक्यता आहे. ती आपल्या एकदा आपल्या घरी दुपारची वेळ होती. धान्य काढणीत होती. त्यावेळेला बिरण्या काही नव्हत्या, त्यामुळे धान्य घरी काढावं लागत असे. त्याचा एक फायदा होत होता, विटॅमिनच्या गोळ्या कधी खायचा प्रसंग येत नसे. सगळं धान्य हात छडेल. त्यामुळे ते तिला धान्य काढणे चालू होतं. तिची एक शेजारी तिला भेटायला म्हणा, तिच्याकडे काही उष्ण वागायला म्हणा, काही विचारायला म्हणा. तिने बसा 1-2 मिनिटात माझं पुरव. तिला इकडे काढणं चालू होतं. ती बाजूला बसली. काढणं चालू असताना नवरा आला बाहेरून कुठून, कुणाची वेळ होती आणि तो आल्यावर म्हणाला, मी फार धान्याला झालं, मला थोडं पाणी आणून दे. तिने हातातलं मुसळ सोडलं आणि ती पाणी आणली. ते मुसळ म्हणे असं इथं होतं. सोडलं ती वर ती वर मुसळ तिने तिथं सोडलं. तिने पाणी आणलं. तिने पाणी आणलं, नवऱ्याला दिलं आणि पुन्हा आपलं मुसळ होतं
काढायला सुरुवात. काही विशेष झालाय याची जाणीव काही केला नाही. पण ती जी पाहणारी होती तिला तोंडात दोट घालून पाहिले की अरे विलक्षण आहे. तिला काही राहावलं नाही. सावित्रीबाबू तुमचं मुसळ आदर कसं नाही? आदर राहिलं होतं. हो मी पाहिलं मुसळ तुम्ही असं तुमच्या यजमानाने पाणी मागितलं तर तुम्ही मुसळ सोडून दिलं. मुसळ सोडलं तेव्हा हात वर होता म्हणजे आणि ते तसंच राहिलं होतं. असं हे पण असं झालं कसं? वाटो कसलं नाही असं कसं म्हणजे असं कसं आहे. पतीची सेवा घडली त्याचं काही पुण्य असेल. ती उन्हात इतक्या तापून लाल होऊन कष्टाने आले होते, घामाघूम झाले होते. गांधी त्यांचा जीव कासाट झाला होता. मध्ये वेळ घालवला नाही मी पटकन गेले. त्याचं पुण्य असेल म्हणाले. तुम्ही असं का कराय आपल्या घरी आली नवरा विचारा दुपारचं जेवण जरा जड झाल्यामुळे झोपला होता. उठवला उठा म्हणाल काय काम आहे? उठा म्हणलं काय करतो बापडा? उठला बाहेर जाऊन आत्ता म्हणलं आत्ता तो 1-1.5 वाजला. इतक्या लोक काय जाऊन करायचं काय? दुकाने उघडे नाही. मी माल काही आणायचंच नाही. नुसते हिंडून या. आपण कशा देता मी सांगते. आणि हे बघा म्हणाली घामाघूम होऊन तांबे लाल होईपर्यंत परत येऊ नका. घामाघूम घामा तांबे लाल हा तेव्हा परत या. मी त्या कांड्यात असेल आल्याबरोबर मला पाणी मारा. एवढं काय फळकलंय मागून झाले म्हणले वाटलं तर मी सांगते एवढं करा. काय करतो बापडा? मिळव त्या बायकोचा नवरा होता. ऐकलं भाग पडलं गेला. खरं म्हणजे सुट्टीचा दिवस सुद्धा काही काम नव्हतं, धाम नव्हतं, काय नव्हतं. नाही तर एवढी बरोबरीने कामात कशी लावत. एकटीनेच मी काय काम करायचा मत्ता घेतलाय काय असं म्हणत होतं. परदेशात लोक कसं काम करतात वगैरे वगैरे. झालं हा गेला बाहेर. आणि खरंच तांबडा लाल वगैरे निघा. विचारा प्रामाणिक नवरा होता. इतका प्रामाणिक नवरा मी सुद्धा कुठे बघितला गेला. हिंगा तांबडा लाल उठा उठा घामाने घामाघूम झाला. परत आला. मला पाणी घेतला. आता त्यावेळेस दुर्दैव इथं असं मुसळ होतं खाली. तिने ते मुसळ म्हणले बघा पुन्हा पुन्हा मागा पुन्हा बाहेर झाला. पुन्हा आला. तिने येता येता बघितलं मुसळ असं धरलं. त्याने मागे पण असंच धरून ठेवलं. तो म्हणा पाणी दे. तिने सोडलं ते काय काय पडलं. बाह्य कृती एकच आहे, सारखीच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की नुसतं भजून नाही. ही तर भजन हे झालं. भजून बघ भावे तुमची निष्ठा किती, तुमची उत्कटता किती. आणि निष्ठा आणि उत्कटता ज्याची बलवान आहे त्याला बाहेरची परिस्थिती कशी याचा काही संबंध नसतो. ती अनुकूल असो का प्रतिकूल असो याच्या निष्ठेत आणि उत्कटतेत कधीही फरक पडत नाही. असं आहे. सगळं अनुकूल असताना स्वस्थे कोवान करणे का? सगळं अनुकूल वातावरण असताना आम्ही चांगलं राहतो याचं कौतुक काय आहे? वातावरण अत्यंत प्रतिकूल असताना सुद्धा चांगलं राहणं हा कौतुकाचा विषय. आणि असं असूच शकत नाही असं नाही. ही तर दंतकथा झाली परंपरेने आलेली. प्रत्यक्ष इतिहासातली एक कथा. वाचस्पती मिश्र म्हणून एक प्रकांड पंडित होऊन गेले आपल्या देशात. ते ब्रह्मसूत्र शांत भाषावर टीका लिहिली, भाष्य लिहिली. आणि जातिवंत विद्वान होते, जातिवंत पंडित होते. विद्वात्ता आणि विद्याग्रहण याच्याशिवाय त्यांना दुसरं कसलंही व्यसन नव्हतं. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. विद्याभ्यसन एवढं एकुलतं एक त्यांचं व्यसन होतं.
विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर घरी आले जेव्हा समावर्तन होऊन, तरी विद्याभ्यासंग चालूच होता. अनेक प्रकारच्या ग्रंथाचं अवलंबन करावं, त्यावर चिंतन मनन करावं. दुसरा विषय डोक्यात अहोरात्र हेच. त्या काळच्या परिस्थितीने लवकर लग्न झालं होतं. मुलगी लहान होती. लवकर लग्न यांच्या वयाच्या नाही, मुलीच्या वयाच्या. यांचं तर समावर्तन झाल्यानंतर लग्न झालं, पण मुलगी फार लहान होती. तेव्हा ती माहेरी होती. पुढे वयात आल्यानंतर इकडे आली. तोपर्यंत यांचे आई वडील वारले होते. मुली केव्हा इकडे तिकडे जाता येतात. आपली सासू आपल्या नवऱ्याला कसं वागवते तिने पाहिलं होतं. आईचं मुलावर फार प्रेम होतं. मुलाच्या कोणत्याही गोष्टी व्यत्यय न आणता ती आपापले त्याची कामं करीत होती. खायच्या वेळेला खावी द्यावं. त्यांची पद्धत अशी, एक खिडकी होती अशी, त्या खिडकीमध्ये अन्न ठेवून द्यायचं, दाखवून ठेवायचं आणि निघून द्यायचं. हे जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा तरी ते अन्न घ्यायचं, खायचं, ताट तिथं ठेवून द्यायचं, पुन्हा आपलं व्यासंग सुरू. ही मोठी माणसं अशी असतात. आता न्यूटनची गोष्ट अशी नाही. की तो सम्राट विशेष शास्त्रज्ञाचा आपल्या प्रयोगामध्ये मग्न असायचा. त्याचं जेवण त्याच्या त्या कोण बटलर होता त्याला आणून त्या टेबलवर ठेवून द्यायचं, ठेवून, आणि तो निघून जायचा. त्या न्यूटनचं एक आवडतं मांजर होतं. एक दिवस ते मांजर आलं त्याच्या त्या खाण्याच्या वेळेला, आणि मांजराने थोड्या मालकाची वाट बघितली आणि ते खाऊन निघून गेलं. कशी टाकून पुसून स्वच्छ. माणसाचं ताट स्वच्छ नसतं. मांजराने चाटून पुसून कशी स्वच्छ. म्हणजे स्वतःच ताट स्वतःच त्यांनी उचलायचं असलं तरी मागून सावरणासाठी खाली पुष्कळ शिल्लक असतं. अशी जेवतात माणसे. हे मांजर खाली थेंब न सांगू देता स्वच्छ लिहून आणि निघून गेले. हे शुद्धीवर आले थोड्या वेळाने आपल्या प्रयोगातून नाही आली. शुद्धीतून येणारा शब्द भरती ठिकाणी वापरला जातो. आपल्या प्रयोगातून शुद्धीवर आले. त्यांनी बटल्याला हात मारले. अरे म्हणजे मला जेवण घेऊन ये. तुम्ही साहेब मी जेवण आणून ठेवलं होतंच मिळाले. आणि मग हे काय मिळाले, काम झालं, तुम्ही जेवला हो का म्हणाले. बरं बटलं ताट निघून गेला. त्यांचा प्रयोग पुढे सुरू झाला. भात खाल्ला नाही तर माणसाला झोप येत नाही महाराज. एक भुक्त म्हणून म्हणता सारखं भुक्त चालूच असतं. याला आपण जेवलो की नाही याचं भान नाही. वाचस्पती मिश्र असंच, त्यालाही उजवं म्हटलं तरी चालेल. त्यांना भान नाही आपल्या जीवनाचं. एकच विद्या. पुढे आई आली, बायको आली, ती तेच काम करू लागली, तसंच करू लागली, त्याच पद्धतीनं करू लागली. आणि अशी कित्येक वर्ष गेली. एकदा असं झालं, कित्येक वर्ष गेल्यानंतर, वय उलटून गेल्यानंतर वाचस्पती मिश्राच्या खोलीतला जो दिवा आहे तो मालवला, कारण तेल जरा कमी पडलं. त्या बाईला अतिशय वेळ पडलं की भलत्याला दिवा माळवला. म्हणून ती तेल आणि वात घेऊन, म्हणजे पणती घेऊन खोलीमध्ये प्रवेश केली. आता अंधार झाल्यामुळं त्यांचं लेखन वाचन थांबलेलं होतं. आणि दिवा घेऊन ती बाई समोरून येत होती. वाचस्पतीने विचारलं, कोण तू? मला खरंच सांगा, हे शब्द ऐकल्यानंतर त्या माऊलीच्या अंतःकरणाचं काय झालं असं. प्रत्यक्ष नवरा विचारतो आहे तू कोण? ती काही बोलली नाही. त्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्या समयामध्ये तेल घातलं, वात लावली आणि ती परत निघाली. वाचस्पती मिश्रांना मागचं सगळं स्मरण झालं. ते पटकन उठले, बायकोच्या जवळ गेले, तिच्या पाठीवर हात ठेवला, खांद्यावर हात ठेवला. म्हणजे तू माझी पत्नी भामती तर नाहीस? ती बाईला मूर्छा यायची गरज नाही. कोसळून पडणार की वाचस्पती मिश्रांना सावध याची जगले, थोडं थोपटलं, सावध झाले. आणि वाचस्पती मिश्रांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे भामती, ही तुझी घोर उपेक्षा केली, मला क्षमा कर. मी क्षमा मागण्याचा अधिकारही माझा गमावला आहे. पण आता मी दुसरं काय करू शकतो? आता एकच करीन की ही मी जी टीका लिहितो आहे भाष्यावर, त्याला तुझं नाव देतो म्हणाले. ती भामती नावाने प्रसिद्ध होती. बाई खाली वाटली तरी पाय धरून, महाराज आपल्या सारख्या थोर पुरुषाची सेवा करण्याचं भाग्य मिळालं, यातच मी संतुष्ट. ही मी आपल्याला ऐतिहासिक गोष्टी सांगितली. आता यात तर काही अद्भुत चमत्कार नाही.
फक्त तितिक्षेची आणि कसोटी आहे, निष्ठेची कसोटी आहे. आता हे शक्य आहे की नाही असं वाटणे शक्यता आहे. हो असं जेवायला हात मागल्याने हा जर लवकर उठला नाही त्याचा जाब द्यावा लागतो महाराज असं म्हणतात. इथे 40 वर्ष वयाची नवऱ्याला चौकशी केली नाही की आपल्या घरात बायको म्हणून कोणी नांदते याचा परवा त्याची खंत ज्याला राहिलेली नाही. अशा नवऱ्याची सेवा करताना त्या माऊलीच्या अंतःकरणाचं काय झालं, थोडं दुर्लक्ष सहन होत नाही. इथे इतकी वर्ष उपेक्षा म्हणजे आता आणखीन काय उपेक्षा असते. मी सांगतो एवढ्यासाठी की हे घडतं, पण केव्हा घडतं, भजून बघ भावे नारायण, भजून बघ भावे व्यभिचार नसणं हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे पाचव्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ नव्हे, सामान्य आहे. एवढं तर असलंच पाहिजे, त्याच्या अजून पुढे बोलायची सोय नाही. ते स्टँडर्ड ऑफ ऍडमिशन आहे. पुढे पाठ्यवृत्ती प्राप्त करण्याकरता म्हणजे कितीतरी जावं लागतं आणि मग त्याचं कौतुक होतं, मग त्याचं काय जे घडत असेल ते घडतं. आता हे साधायचं कसं, महाराज म्हणतात त्याचा मार्ग आहे. निष्पाप शरीर निष्पाप असणाऱ्या लोकांची आपल्याकडे अजूनही बहुसंख्या आहे. फक्त ते संघटित नाहीत आणि जागृत नाहीत एवढंच काय ते. अशी शरीर निष्पाप असलेली माणसं त्यांनाच आम्ही सभ्य आणि सज्जन म्हणतो की ज्यांचं शरीर निष्पाप आहे पण मनात काय याचा भरोसा नाही. ते येऊ नये ते मनात येतं. मी माझ्या सोयीसाठी माणसाचे काही 3 वर्ग दिले, माझी सोय आहे समजून घेण्याकरता केली की जो शरीरानेही पाप करतो, अनाचाराने वागतो तो दुर्जन. ज्याचं शरीर तर काय पण मनही पवित्र आहे, मनाने विकल्प ज्याच्या मनाला येत नाही तो सत्पुरुष. आणि मध्ये मग आमच्यासारखे लोक राहतात की ज्यांच्या मनात येतं पण शरीराने घडत नाही. केवळ कायद्याचंच भय म्हणून नव्हे, हे वाईट आहे याची जाणीव असल्यानं की आपल्या मनात आलं वाईट आहे हे वाईट चांगलं, मनात आलं हेच वाईट झालं. प्रत्यक्ष कृती घडत नाही, पोलीसच्या धाकाने नव्हे, कारण तो धाक कसा मिटवायचा आहे करणाऱ्याला माहिती असते. दोघांचं बरं चालतं का, हा धाक बाहेरचा कायद्याचा धाक नाहीये, याच्या सज्जनपणाचा याच्या संस्कृतीचा धाक आहे की हे बरं नाही आणि म्हणून तो चांगला राहतो. हा मध्यस्थ आहे. इथे ज्याच्या बाबतीत चमत्कार घडतात तो असा मध्यस्थ चालत नाही, तो लागतो निष्पाप करे मला आणि मग क्रमाक्रमाने निश्चितपणे निष्पाप कसं व्हायचं, तैशीच जाणणे कुकल्पनेची मुळे, नीती मध्ये यावरे
पातकाचे जे संकल्प असतात, पातकाच्या ज्या कल्पना असतात त्या सोडून द्या. त्याही सुद्धा सोपं नाही. त्याच्याकरता निदान शरीराने तरी दुष्कर्म टाकून नीती निवारा, आणि तेही जमत नसले तर निदान दंभ तरी मिळवू नका. मी चांगला असल्याचा, मी सज्जन असल्याचा. जे आपलं पातक असेल ते उघडं राहू दे, कळू दे इतरांना. त्याचे जे काय परिणाम असतील ते भोगायला तयार व्हा. पातकाचे परिणाम भोगायला तयार झाला आणि पातकाचे परिणाम भोगले म्हणजे पातकातून आपोआप सुटका होते. अपराध शिक्षा झाल्यानंतर संपतो तसा, शिक्षा झाल्यानंतर तसा अपराध संपतो. म्हणून आरोप नाकारू नका. निदान आरोप पत्र तरी स्वीकारा. आता कसा मॅनेज करायचं ते पुढचं नंतर. गणू म्हणे, कारण असं आहे देवालाही अलर्जी आहे. सगळी पातक भगवान क्षमा करतो. अपिचे सुदुराचार भजते मामन्यभाग. ते म्हणून सदुने श्लोक आहे, या आचरण ध्रुवस्य ध्वजो विद्या पुष्कळ होत्या की अनेक प्रकारचे पातकी भगवंताने उद्धरून दिले असं इतिहास पुराणातून वर्णन आहे. तेव्हा त्या बाबतीत भगवंताची काय अडचण नाही. किती जरी पातकी असला तरी भगवान त्याला क्षमा करतो. फक्त केव्हा भजते माम अनन्य भाग होईल तेव्हा, की अनन्य भाग जेव्हा होईल. आणि अनन्यते संबंधी मला तुम्ही याच्यापूर्वी बोललोय तुमच्या नाते, तेव्हा निदान पातकांना क्षमा असते. मोठ्यातल्या मोठ्या पातकाला क्षमा असते. ते पवमान मंत्र आहेत ना शेवटचे, त्यातली काही पातक अशी भयंकर आहे की ते करण्याचा आमच्या मनात सुद्धा कधी आलेला आम्हाला आठवत नाही. पण त्यात त्याचा उल्लेख आहे, तत्पावमानी भेदहम कोणामी, त्यात आहे की जे पातक आम्ही कधी केलं नाही, करण्याचं मनात सुद्धा आलं नाही, अशाही पातकातून सुटका होते असं त्या पवमान मंत्राचा प्रभाव सांगितलेला. मात्र हे सगळे प्रभाव एका विषयी विचारात घेतले पाहिजे. एकदा केल्यानंतर पुन्हा नाही असं आहे. म्हणजे मागच्याला सुटका आहे हा म्हणतो, तर एवढी ती सुटका झाली, पुन्हा नव्या दमाने करायला काय हरकत आहे, हे नाही सांगायचं. तेव्हा पापाला सुद्धा क्षमा आहे, पापाला सुद्धा प्रायश्चित्त असते. पण एक गोष्ट देवाला सहन होत नाही, मी अलर्जी म्हणालो की त्यासाठी, की दांभिक जो आहे त्याला कधी देवाची प्राप्ती होत नाही. देवाला दंभ सोसत नाही. बाकी सगळी पातकं सोसतात पण दंभ सोसत नाही. दंभाची त्याला अलर्जी आहे. आता असं का असावं? अलर्जीला कारण नाही, ती तशीच असते. तेव्हा देवाला दंभ चालत नाही, बाकी सगळं चालत. कारण दंभ असला की माणसाची प्रगती त्याच क्षणी खुंटते, त्याच पावलावर खुंटते. दंभ नसेल तर निदान त्याची हळूहळू प्रगती होण्याची शक्यता आहे. केव्हा तरी त्याला लोकनिंदेची लाच वाढायला येण्याची शक्यता आहे. दांभिकाला ते भय नाही. त्यामुळे दुर्वर्तन सुटण्याची शक्यताच नाही. उलट जो जो दंभ अधिक तो दुर्वर्तन अधिक समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे मठपती म्हणून एवढीच पातक करतो तेवढी सामान्य जणांना करता येत नाही. वर्तमानपत्रामध्ये केव्हा केली बातम्या येत असतात. म्हणून म्हणजे महाराज म्हणतात, दासगण म्हणे परमेशाला निरुचेदा. यातलं एवढं तरी वगळा, बाकीचं म्हणजे असेल ते चालेल. हळूहळू प्रगती होईल. पण ती प्रगती होत गेलं पाहिजे कुठे? तिथपर्यंत गेलं पाहिजे निष्पाप करी वाचित आले. दांभिक दर्शन हे परमार्थातलं मिनिमम क्वालिफिकेशन आहे. अंतःकरण पूर्ण निष्पाप होणं आणि भावानं परमेश्वराच्या चरणी तन्मय होणं हे त्याचं शेवटचं वर्णन. आता ही पदवीच आहे म्हणा, ही पदवी आहे शेवटची. इथून सुरुवात होते तिथे समाप्ती होते. अशी स्थिती जेव्हा असेल आणि ती पदवी जेव्हा प्राप्त होईल तेव्हा अरे वाटेल ते करतं भजून बघ भावे ना